हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मटणासाठी मसाला तयार करायचा आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ आणि हा पूर्ण सगळा गरम मसाला, खडे मसाला असतात त्याची पावडर केलेली आहे, हळद आणि हे 4 कांदे, 2 खोबरीची वाटी, आल्याचा तुकडा आणि हे 1 मूठ अशी लसूण सोलून घेतलेली आहेत. आपण आज पाट्यावर मसाला वाटतो आहे. हे बघा, हा आता कांदा असा फोडून घ्यायचा आहे आणि गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे. एखादी जाळी ठेवायची आणि हे सगळे कांदे ह्याच्यावर ठेवायचे आहेत. चांगले एक 5-6 मिनटं लागतात कांदा भाजायला. चांगला भाजून घ्यायचा आहे. उलटे पलटे करायचे, 1-2 मिनिटांनी उलटे पलटे करायचे. हे बघा, आता हे भाजलेले आहेत. हे बघा, भाजले. आता काढायचे आपण आणि काढून घेतले. आणि आता हे बघा, हे खोबऱ्याच्या वाट्या आहे ना, त्याही अशाच पद्धतीने भाजून घ्यायच्या चांगल्या. हे बघा, चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता हे खोबरं पण भाजून झालेलं आहे आपलं. हे बघा, आता आपण खोबरं आधी पहिलं वाटायचं आहे. फोडी करून घेऊ खोबऱ्याच्या, म्हणजे वाटायला पटकन वाटलं जातं. हे सगळं फोडी करून घ्यायचे आहेत आणि असं उभा वरवंटा उभा करायचा आणि असं ठेचायचं पहिलं. एकदम चव ना भारी लागते. हे बघा, हे वाटून वाटून घेतलेलं आहे. आता हे ना आपण जसं मिक्सरवर करतो ना स्मूथ पेस्ट, तशी होत नाही. ही थोडी अशी जाडी भरडीच राहते. इतकं बारीक होत नाही मिक्सर सारखं. हे बघा, आता हे काढून घ्यायचं आपण. बघा, आता आलं सुद्धा असंच ठेसून घ्यायचं आहे. आलं पण असंच ठेसून घ्यायचं, परत आडवं करून वाटून घ्यायचं. हे बघा, आता हे वाटून घेतलेलं आहे आपण. हे बघा, आता आपण कांदा घ्यायचा. हे बघा, हे जाडी भरडीच असतं, हे म्हणजे वाटलं जात नाही चांगलं. आता ह्याची ना कांदा घेतलेला आहे, कांद्याची ना वरची टरफलं आणि हे भाग, हा खालचा भाग आहे ना, काढून टाकायचा. आणि वरचं जे काळं असेल ना, थोडं थोडं, सगळं नाही काढायचं, थोडं थोडं जे करपलेलं असतं ते काढून टाकायचं. हे बघा, हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि असं एक 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 ठेसून घ्यायचं. असं उभं ठेसलं ना की लवकर ठेसलं जातं. बघा, कांदा पण असाच पूर्ण बारीक करून घ्यायचा. असं जाडं भरडं राहतं, पण चवीला एकदम अप्रतिम लागतं. त्याच्या ह्या मसाल्यापासून चिकन करू शकता किंवा मटण करू शकता, एकदम मस्त लागतं. हे बघा, हे आता कांदा पण आपला वाटून झालेला आहे. कांदा पण काढून घ्यायचा आहे आणि आपण आता लसूण घेऊयात. लसूण सोलून घेतलेला आहे. लसूण पण आता ठेसून घ्यायचा आहे. लसणामध्येच कोथिंबीर टाकायची, म्हणजे पटकन वाटलं जाते. हे बघा, हे असं उभं, पहिलं उभं नाही ठेसलं ना, उभा वरवंटा करून की पटापट ठेसला जातो. आणि नंतर मग आडवं करायचा वरवंटा आणि मग हे करायचं. हे बघा, हे असं. मैत्रिणींनो, चव काय लागते एकदम भारी.
मस्त लागते चव. ह्याच्यापासून तुम्ही चिकन करा, मटण करा, एकदम छान लागते चव. मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. जाडं-भरडं राहतं पण चवीला खूप छान असतं. हे बघा, असं हे चांगलं वाटून घ्यायचं. हे बघा, आता हे आहे ना, आपण जे वाटलेलं आहे ना सगळं, ते सगळं एकत्र करायचं आहे. हे बघा, हे सगळं काढून घ्यायचं, जे सगळं आपण वाटलेलं आहे ते. आणि आता ना ह्याच्यामध्ये हे बघा, हे 1 चमचा हळद आहे आणि हा पूर्ण खडे मसाला आहे ना तो टाकलेला आहे मी, वाटून घेतलेला आहे. तो मे महिन्यात मी सगळा एकत्र खडे मसाला वाटून घेते. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आधी सगळं आपण हाताने मिक्स करायचं आहे आणि मग वाटून घ्यायचं आहे. हातानेच मिक्स करूया आधी, नाहीतर मग परत एक वाटलं जाईल. मग हाताने चांगलं मिक्स केलं ना की मग वाटायला बरं. आता हे सगळं मिक्स करून असं वाटून घ्यायचं. काही जाडं असेल पुढं गेलेलं तर मागं घ्यायचं आणि परत वाटायचं ते. आता लसूण बघा, जाडा होता तो पुढे गेला, मागे घेतला परत. असं हे वाटून घ्यायचं. हे बघा, आता हे बघा, हे चांगलं वाटून झालेलं आहे. आता गोळा करून घ्यायचं आपण. एकदम मस्त लागतं मैत्रिणींनो. एकदा तरी असा मसाला करून बघा आणि त्यापासून चिकन, मटण काही करून बघा तुम्ही, किंवा रश्श्याच्या भाज्या पण छान होतात त्याच्यामध्ये. मैत्रिणींनो, हे बघा, खूप छान झालेलं आहे. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. उद्या भेटूया आपण 3 वाजता. तोवर काळजी घ्या. बाय.